मध्ये याचा डिवाइड केलेला आहे. एक क्रिकेट जॅकेट, इंटेलिजन्स शूज आणि आईस टू एनर्जी. क्रिकेट जॅकेटमध्ये काय होईल, जर एखाद्या जवानाला घेऊन जंगलामध्ये गेला, जंगलामध्ये पेट्रोलिंगसाठी गेला, तर मग जर एखाद्या इनकेस आतामध्ये जर समोर आला तर जर झाडाचा मागे तो लागला तर झाडाच्या ढालीप्रमाणे कलर घेऊन देईल. जसं क्रिकेट घेतो, जर पत्त्यांमागे लागला तर पत्त्यांप्रमाणे ग्रीन कलर घेऊन देईल त्याच्यामध्ये. मग जो आतामध्ये असेल त्याला दिसामध्ये प्रॉब्लेम, तितक्यामध्ये आपलं जवान असेल त्याला खतम करू शकलेला असेल. मग याच्यामध्ये आपण कॉस्टिक सोडा, शुगरचं प्रमाण केमिकल फोर्सचा उपयोग केलेला आहे. तर ऑलरेडी आपण कॉस्टिक सोडा, नंतर साखरेचं द्रावण आणि पोटॅशियम परमँगनेट. 10 सेकंडमध्ये ग्रीन कलर घेऊन घेतला. त्यानंतर मग 2-3 सेकंड नंतर परत चॉकलेटी कलर घेऊन घेतो. आम्हाला 2 कलर दाखवायचे होते म्हणून आम्ही 2 कलरचा यूज केलेला आहे. याच्यामध्ये 2 सोल्युशनचा. नंतर येतो दुसरा पण आमचा इंटेलिजन्स शूज. याच्यामध्ये जर 20 सेंटीमीटरच्या दूरीवर जर लँडमाईन कोणता आला तर अशा प्रकारे आवाज करायला वागत नाही. त्याच्या हात लावून बघा, अशा प्रकारे वागत करायचे. ज्याच्याने आपल्या जवानाला माहिती पडलं की समोर आपलं लँडमाईन आपल्याला सतर्क करायचं. एखाद्या याच्यामध्ये जवानाचा डिपेंड 20 जवानांची टोळी पाठवली तर एकाच लँडमाईनमध्ये एवढी पावर असते तर 20 जवानांना मारू शकतो. त्याच्यामुळे मग जे जवान असले आपले ते लँडमाईनला बघल्यानंतर सतर्क व्हायला पाहिजे आणि परत जर त्याला काढायचं असलं तर काढू पण शकतात. नंतर मग याच शूज आपण कशीमध्ये जर केला लँडमाईन योग्य तो करेलच. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मागच्या साईडने हीटर लावू. त्याच्याने काय होईल, जो गरमाट त्याचं काम असेल जवानच्या बॉडीला ते हीटर काम करेल. बरोबर. फूड स्टेपने त्याची पण बॅटरीमध्ये एनर्जी सेव्ह होईल. नंतर मग हीटर पण चालेल आणि हे पण चालेल. मग जर इन केस समोर आतंकवादी आला, मग आतंकवादी पण जड कपडे त्याने पण घातले असते, जड कपडे आपल्या जवानाने पण घातलेले आहेत. पण बॉडी मुवमेंटेशनमध्ये डिफरंट असेल की आपली जी बॉडी असेल ती गरम असेल म्हणून अकडलेली बॉडी म्हणतो ना आपण, तशी आपली बॉडी नसाल त्याची गरज असू शकते. मग जोपर्यंत तो रायफल काढून फायर करायसाठी येईल तोपर्यंत आपला जवान त्याला खतम करून गेलेलं असेल. आमचा दुसरा पार्ट झाला याचा. नंतर तिसरा आहे आईस टू एनर्जी. आईस टू एनर्जीमध्ये याला बनायचं कारण हे होतं की जापानमध्ये जे एक देश आहे त्याच्यामध्ये तर बर्फाला पहिले घेतात, टँकरमध्ये भरतात, त्याच्यानंतर त्याला पाणीमध्ये कन्वर्ट करतात, पाणीमध्ये कन्वर्ट करून त्याला हायड्रोक्लोरिक प्लांटने एनर्जी जनरेट करतात. मग त्याच्यामुळे आम्ही हा भेटून की काश्मीरमध्ये आपण हा भेटला आला ज्याच्यामध्ये बर्फ पहिले येईल संग्रह होते, पण ज्याप्रमाणे बर्फ टपटप करून पडेल त्याच्याने आपण एनर्जी जनरेट करू. ठीक आहे, टपटप असं टाईप करत